सर्वात प्रथम आमचे शिवसेना पक्षाचे पुणे शहराचे प्रवक्ते आदरणीय अभिजितजी बोराटे यांनी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे. मी सर्व पत्रकार बांधवांचं, इलेक्ट्रिक मीडिया असन, प्रिंट मीडिया असन, यांचं दोघांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये महायुतीने जे घेतलेले निर्णय, अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याचंही स्वागत आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. आज सर्व हडपसर मधल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलवण्याचा एकच उद्देश होता की गेले अनेक दिवस आपण सर्वजण एकत्र आलो नव्हतो. त्या निमित्ताने एकत्र येऊन या ठिकाणी हडपसरच्या बद्दलची जी काही या ठिकाणी आमची केलेली विकास कामं असतील, हडपसर मतदारसंघामध्ये भविष्यात आमची संकल्पना या हडपसर मतदारसंघामध्ये काय, या हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. हडपसर मतदारसंघामध्ये शिवसेनेची बी खूप ताकद आहे, भाजपची बी ताकद आहे, राष्ट्रवादी पक्षाचीही ताकद आहे. आम्ही जसं लोकसभेला सर्व महायुती आणि घटक पक्ष म्हणून एकत्र एक दिलाने या ठिकाणी काम केलेलं आहे, तसंच काम येणाऱ्या विधानसभेला या हडपसर मतदारसंघामध्ये महायुती म्हणून आणि घटक पक्ष म्हणून एकत्र काम करणार आहे. या महायुतीमध्ये सर्व निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर आहे. जो निर्णय होईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत. आणि भविष्यामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये आमची जी संकल्पना आहे की हडपसर मतदारसंघामध्ये हडपसरचं चित्र भविष्यामध्ये एक विकास कामाच्या माध्यमातून बदललं पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काही संकल्पना आहे की हडपसर हे हायटेक झालं पाहिजे, हडपसर कचरा मुक्त झालं पाहिजे. 24/7च्या माध्यमातून सर्व नागरिकांना, हडपसरमध्ये सर्व नागरिकांना चांगलं या ठिकाणी पाणी मिळलं पाहिजे, कचरा मुक्त झालं पाहिजे, तरुणांसाठी एक रोजगार निर्मिती या ठिकाणी झालं पाहिजे. सर्वात म्हणजे हडपसरचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीतून सुद्धा हडपसर वाशांचे सुटका झाली पाहिजे. त्याचबरोबर या हडपसर मतदारसंघामध्ये एक शासकीय हॉस्पिटल आलं पाहिजे, त्याचबरोबर महाविद्यालय आलं पाहिजे. बऱ्याचशा गायरान जागा या हडपसर मतदारसंघामध्ये आहे जे पुणे महानगरपालिकेच्या देखभालीसाठी आहे. त्या जागेचा योग्य तो वापर करून त्या जागेमध्ये चांगले शासकीय महाविद्यालय, हॉस्पिटल आले पाहिजे. हे आमची संकल्पना. ही संकल्पना आम्ही तुमच्या पुढे मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेद्वारे जी काय आम्ही एक संकल्पना हडपसर मतदारसंघाची आखलेली, ही संकल्पना आपल्या समोर माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. हा आमचा हेतू आजच्या पत्रकार निमित्ताने आहे. आणि अनेक कामं भविष्यामध्ये, जशी मी बघितलं असेल या 2 वर्षामध्ये मी कुठलाही नगरसेवक नसताना किंवा आमदार नसताना सुद्धा महायुतीच्या माध्यमातून, तसे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या हडपसर मतदारसंघामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी आणलेली आहे. भविष्यामध्ये बी या संकल्पनेच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघाचा काळापलट करण्याचा आमचा संकल्प आहे. हडपसर मतदारसंघामध्ये मगाशी सांगितले महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळणार त्याचं आम्ही सर्वजण काम करणार. प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो. मी हडपसर मतदारसंघामधून इच्छुक आहे, पण शेवट जे काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, आम्ही तर सर्वांनी मागणी केली की हडपसर असन, वडगाव शेरी असन, खडकवासला असन, पुणे शहरात जी आमचे सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादी पक्षाची ताकद, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला बी निवडणूक लढवायची. परंतु जो वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल ते आम्ही सर्व माहिती आणि गटपक्ष म्हणून त्याचा कटिबद्ध राहून त्या पद्धतीने आम्ही एक दिलाने काम करू. त्यामुळे ह्या ठिकाणी कोणालाही उमेदवारी मिळेल महायुतीतल्या, आमच्या महायुतीच्या ह्याला उमेदवार ते आम्ही नक्कीच काम करू. शेवट आम्ही हडपसर मतदारसंघ सुद्धा इच्छुक म्हणून आम्ही आदरणीय शिवसेने मुख्य नेते आणि सर्व शिवसेनेच्या नेते मंडळीकडे मागणी केलेली आहे. बघा, 8 मतदारसंघामध्ये मगाशी सांगितलं, 8 मतदारसंघामध्ये आमच्या शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे, पण
त्या ठिकाणी सर्वजण इच्छुक असतात. प्रामुख्याने ज्या ठिकाणी शिवसेनेचा प्राबल्य आहे, मग मी तुम्हाला मगाशी सांगतो की हडपसर असन, वडगाव शरी असन, खडक असन, ह्या तिन्ही मतदारसंघाची मागणी आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ लेवलला केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की 2019 साली या पुणे शहरामध्ये एकही जागा शिवसेना पक्षाला मिळाली नव्हती आणि शिवसेना पक्षाची ताकद कायमस्वरूपी राहिली पाहिजे, कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे म्हणून आम्ही 3 मतदारसंघ तरी या 8 मतदारसंघात 3 मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळावे अशी मागणी आम्ही वरिष्ठ लेवलला केली. पण वरिष्ठ लेवलला शेवट जो निर्णय होईल तो आम्हाला अंतिम असेल. नाही, आमच्या महायुतीमध्ये एक संघ आहे, एकत्र काम करण्याचं आमचं गेल्या 15 दिवसांपूर्वी कन्यादान मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की आपण महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळेल त्याचं काम करायचंय. आता महायुतीचे आमचे जे आमदार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं पुढे दिवसात मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या 2-2.5 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघासाठी चांगला निधी आलेला आहे, चांगली कामं या मतदारसंघामध्ये चालू आहे. इथं सर्वप्रथम आमचे हडपसर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय योगेश अण्णा टिळेकर यांचे विधान परिषद 12 तारखेला निवड होईल, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पण मी कुणावरही टीका न करता विकास कामाच्या माध्यमातून जी आमची संकल्पना हडपसर मतदारसंघामध्ये आम्हाला हडपसर बदलायचंय, हडपसरचं चेहरामारा बदलायचं, त्यासाठी जी संकल्पना आहे हे संकल्पना सांगण्यासाठी आपल्या सगळं प्रिंट मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. शेवट महायुतीमधून ज्याला उमेदवार मिळेल त्याच उमेदवार ह्या महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. मेन पार्किंगची जर व्यवस्था करायची असेल तर आपले चुकलेले जे उड्डाण पूल आहे, जे मग आपण फातिमा नगर पासून तर मला मांजरी फाट्यापर्यंत करायचं, त्याची मागणी मी ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री ज्यावेळेस कोथरूडला आले त्यावेळेस आम्ही मागणी केली संपूर्ण उड्डाण पूल पाडावा. आणि जे शिवाय जे हडपसर मतदारसंघामधले जे पर्याय रस्ते, मग जेपी रस्ते असते, ने असते, हे केले तर नक्की भविष्यामध्ये आपण जे फुटपाथ असेल, पार्किंग असेल ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी तर आमचं उद्देश आहे, संकल्पना की हडपसर हे संपूर्ण वाहतूक कोंडीतून मुक्तता झाले पाहिजे. ज्यावेळी आम्ही मुंडवा चौकामध्ये आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर ताबडतोब त्या चौकामधले सर्व जे अडथळे येत होते, जे काही छोटे मोठे अतिक्रम होते ते काढण्यात आले आणि त्याला 5 कोटी रुपयाचा बी निधी या अर्थसंकल्पामध्ये पकडलेला आहे. असंच काम आम्हाला सर्व मतदारसंघामध्ये कात्रज पासून तर मांजरी पर्यंत, घोरपडी पासून तर मोहम्मदवाडी पर्यंत, ते सातवाडी गोंधळीनगर पर्यंत जे आहे सगळा एरिया, त्या सगळ्याच एरियाचा चेहरामारा बदलायचा आहे. माझ्याकडे जो एरिया होता हा मोहम्मदवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघितलं असेल की 2 वर्षामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपयाचा विकास निधी आणून जे आमच्या मोहम्मदवाडी परिसरातले जे पर्याय रस्ते होते ते पर्याय रस्ते सर्व विकास कामाच्या माध्यमातून त्यांचे भूमिपूजन करून आज जागेवर त्या ठिकाणी काम चालू झाले. मग हडपसर इंडस्ट्रियल एरिया पासून तर 48 पर्यंत जो 6 किलोमीटरचा रस्ता आहे, जे 100 कोटी रस्ता, त्याचं काम चालू आहे. पालखी रस्त्याचं काम चालू आहे. तर त्याचबरोबर जेवढी पर्याय रस्ते मोहम्मदवाडी गावठाणामध्ये जी अडचण आहे आजूबाजू सगळे पर्याय रस्ते करतोय. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सर्वात मोठं इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड हे आम्ही कौशलबाग मध्ये करतोय, त्याचं काम चालू आहे. फुटबॉलचं काम पूर्ण झालेलं आहे. विरंगुळा केंद्र असन, त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान असन, त्याचबरोबर संत सृष्टीचं मार्ग काम चालू आहे. त्याचबरोबर देशामध्ये सर्वात प्रथम श्रीरामाचे शिल्प आणि श्रीरामाचं चौक याचं सुशोभीकरणाचं बी काम अंतिम टप्प्यात आहे. तेही ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होतोय. त्याचबरोबर केशवनगर, मांजरे असन, 17.5 नळे असन, हडपसर मध्ये या सर्व भागामध्ये जे जे काही निधी आम्हाला मिळाला त्याचे काम त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेले आहे. बघितलं असं की ज्या दिवशी योजना या ठिकाणी महायुतीने जाहीर केली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यावेळी त्या दुसऱ्या दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या काही अटी शर्ती होत्या त्याच्यातही अटी शर्तीमध्ये शिथिल करण्यात आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बहिणींच्या फार मोठ्या चेहऱ्यावर एक आनंद बघायला आणि सर्व बहिणींना जे 1500 रुपये मिळणार आहे
त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे आणि त्याचा नक्कीच फायदा या महायुतीला या विधानसभेमध्ये होईल. जे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना इथल्या उभाटा गटांनी किती विकास कामं केली ते सांगावं. त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर जे काय आम्हाला महायुतीने या ठिकाणी निधी दिलाय ते सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करण्यापेक्षा आमच्या महायुतीच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून आम्ही त्यांना नक्कीच उत्तर येणारे विधानसभेला देऊ. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव